जळगाव शहराच्या MIDC मधील जे सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी भीषण आगीची घटना घडली। भारत गॅस गोदामच्या समोर असलेल्या 2 नामांकित कंपन्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की संपूर्ण शहरातून धुराचे लोट पाहायला मिळत होते। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार MIDC मधील जे सेक्टरमध्ये असलेल्या जे ब्रदर्स आणि श्री एंटरप्राइजेस या 2 कंपन्यांना भर दुपारी 2च्या सुमारास अचानक आग लागली। जे ब्रदर्स कंपनीत खोबरेल तेल आणि इतर सुगंधी तेलाचे पॅकेजिंग केले जाते, तर शेजारील श्री एंटरप्राइजेसमध्ये प्लास्टिकच्या चटया तयार करण्याचे काम चालते। या दोन्ही कंपन्यांमध्ये ज्वलनशील पदार्थाचा मोठा साठा असल्याने काही मिनिटातच आगीने भीषण रूप धारण केले। आग लागल्यानंतर कंपन्यांमधून स्फोटाचे मोठे आवाज ऐकू येत होते। तेलाचे डबे आणि रसायनाच्या पिंपामुळे हे स्फोट होत असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत अग्निशमन दलाचे 6 बंब रिकामे झाले होते। आगीची तीव्रता पाहता समोरच असलेल्या भारत गॅस गोदामातून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे। अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते। ही घटना आमदार राजूमामा यांना माहिती पडताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली। पहा काय घडली नेमकी घटना। 4:15 बंदच नव्हती, लाईटच आत्ता बंद झाली। फटाके झाले त्याचे लाईटिंग शॉर्ट सर्किटच म्हणायचे। 4:20 सुमारास आम्हाला कॉल आलेला आणि त्या कॉल येताच क्षणी एक अग्निशमन MIDC फायर स्टेशनची एक गाडी काढली आणि एक ब्राउझर जे 12,000 लिटरचा आणि एक मल्टीपर्पज वाहन अशा 3 गाड्या तात्काळ काढल्या आणि त्याच्या 10 मिनिटांनी परत दुसऱ्या 2 गाड्या काढल्या। अशा आपल्या इथे एकूण 6 गाड्या इथे उपस्थित होत्या आणि बाकीच्या जैनच्या 2 गाड्या आणि नशिराबादची एक गाडी। आता सध्या तर आग कंट्रोल आहे। प्लास्टिकच्या कंपनीला असं निदर्शनास येते की प्लास्टिकच्या कंपनीला आग लागली आणि तिथून हवेचा झोक इकडे असल्यामुळे बाजूचा या कंपनीतला थोडासा भाग जळण्यात आलेला आहे। त्याच्यात कुठलीही जीवितहानी नाही आहे। आता सध्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळालेलं आहे। किती बंब लागले सर एकूण? आता तर असं 10च्या आसपास लागले असतील असा अंदाज आहे, कारण की प्रत्येक गाडीचे किती ट्रिप मारले, कारण ह्या साईडला काही गाड्या चालू आहेत आणि त्या साईडला काही गाड्या चालू आहेत। आता आगीचा जो धोका जो आहे आजूबाजूच्या कंपनींना तो आता नाही आहे काही, आता सर्व आग कंट्रोल आहे। आगीचं काही प्राथमिक कारण कळतंय? नाही, आता सध्या तर आगीचं काही कारण कळू शकत नाही सध्या। नाही, सध्या तर काही आगीचं कारण कळू शकलेलं नाही। सर आपलं नाव? माझं नाव अश्वजित मनोहर घरडे, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी। MIDCत मोठ्या प्रमाणात आग लागली 3 फॅक्टऱ्यांना, पण आज शनिवारी बहुतेक फॅक्टऱ्या बंद असतात, त्याच्यामुळे थोडं उशिरा लक्षात आलं, पण आता आग आटोक्यात आलेली आहे। जळगाव महापालिकेच्या गाड्या, जैन ब्रदरच्या गाड्या, भारत पेट्रोलने मदत केली, नशिराबाद नगर परिषदने मदत केली आणि सर्व उद्योजक एकत्र आले, सर्व उद्योजकांनी मदत केली। आता आग आटोक्यात आले। इथे कुठे जीवितहानी झालेली नाहीये, पण भविष्यात इथे MIDCचं फायर स्टेशन व्हावं आणि MIDCने याच्यामध्ये कंट्रोल राहावं असं आम्ही मागच्या मिटिंगला सांगितलं। याचं नियोजन करू आणि फॉर्मच्या गाड्या 2 गाड्या महापालिका किंवा MIDC याच्याकडून परचेस करून आग विझवण्यासाठी कशी मदत होईल आणि भविष्यात अशा घटना होणार नाही याची काळजी घेण्याचा नक्की प्रयत्न होणार। ते सांगता येणार नाही, शॉर्ट सर्किटमुळे होऊ शकतं। ऊन इतकं टेम्परेचर आहे, काल पाहिलं असेल इथे नशिराबाद बेळीला फक्त चाऱ्याची 10 लाखाचा चारा गोशाळेचा गेला। पत्राच्या शेड म्हणजे पत्र इतके तपले की पत्राच्या तपल्याने आग लागली त्याच्यामध्ये। आता टेम्परेचर एवढं आहे की 47-48 टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे आता सांगणं शक्य नाहीये, पण नक्कीच उद्योजकांना विनंती करू की बाबा भविष्यात काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्यात। नाही, एक फायर स्टेशन आहे, इथे गाडी उभी असते,
पण MIDCनी स्वतंत्र फायर स्टेशन त्यांचं करावं आणि फॉर्मच्या गाड्या सुद्धा ठेव्या, ही मागणी उद्योजकांची आहे. तिला चालना देऊन लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न करणार आपण.